नमस्कार फ्रेंड्स, एकताच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे साबुदाणा खीर। खूपच सिंपल रेसिपी आहे आणि झटपट अशी होणारी आहे आणि टेस्टी देखील होते। तर साबुदाणा आपण न भिजवता केलेले आहेत। अगदी 10 ते 15 मिनिटं आपण ते भिजवले होते आणि त्यानंतर आपण साबुदाणा खीर ही बनवलेली आहे। तर खूपच झटपट आणि टेस्टी अशी आपली रेसिपी आहे। तर रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, साबुदाणा मी आधी भिजवलेले नव्हते, तर एक 10 ते 15 मिनिट आधी मी ते भिजवलेले आहेत। आणि एका कढईमध्ये आपण अशा पद्धतीने पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण वेलची ॲड करायची आहे। वेलची ॲड करून त्याला चांगलं उकळी आणू द्यायचं आहे। अशा पद्धतीने मी एका बाउलमध्ये साबुदाणे भिजत घातलेले होते। ते 10 ते 15 मिनिट आधी भिजत घातलेले आहेत। तर छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला। तर साबुदाणे आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत। वेलची आपण ॲड केलेली होती। वेलचीच्या पाण्यामध्ये आपण साबुदाणा त्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे। चांगला उकळी आला की ते चांगल्या पद्धतीने शिजले जाईल। तर बघा, खूप छान प्रकारे उकळी आलेली आहे आणि साबुदाणे देखील खूप छान प्रकारे शिजत आलेले आहेत। तर कलर चेंज होण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं केसर ॲड करणार आहे। केसरमुळे खूप छान प्रकारे कोणत्याही खीरला कलर येतो छान असा। तर खूप छान प्रकारे उकळी आलेली आहे। त्यामध्ये आपण आता साखर ॲड करायची आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात गोड हवे त्या प्रमाणात तुम्ही साखर त्यामध्ये ॲड करू शकता। मी अर्धी वाटी साखर ॲड केलेला आहे। नंतर आपण ते चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर खूप छान प्रकारे साबुदाणे शिजत आलेले आहेत फ्रेंड्स। नंतर बघा, त्याचा हळूहळू कलर चेंज होईल। तर आपण चवीपुरते मीठ देखील ॲड केलेलं आहे त्यामध्ये। आणि आपली खीर अगदी चांगल्या प्रकारे शिजत आलेली आहे। तर खूप छान प्रकारे शिजण्यासाठी आपण पाण्यामध्ये पहिल्यांदा शिजवून घेतलेली आहे। नंतर आपण त्यामध्ये दूध ॲड करायचे आहे। तर अशा पद्धतीने त्याचा कलर देखील चेंज होत आलेला आहे आणि यामधील साबुदाणे देखील खूप छान प्रकारे शिजलेले आहेत। खिरीला उकळी येईल तसं कलर चेंज होत आलेला आहे। तर खूप छान प्रकारे साबुदाणे शिजत आलेले आहेत आणि शिजले देखील आहेत बऱ्यापैकी। तर त्यामध्ये आपण आता मनुके ॲड करणार आहोत। तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्ससुद्धा ॲड करू शकता। तर माझ्या मुलीला ड्रायफ्रूट्स नको होते म्हणून मी ॲड केलेले नाही आहेत। तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता। तर मी मनुके फक्त ॲड केलेले आहेत। नंतर ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि खूप छान प्रकारे सर्व एकत्र झालेलं आहे आणि साबुदाणे आणि मनुके खूप छान प्रकारे शिजले गेलेले आहे। तर नंतर आपण त्यामध्ये दूध ॲड करायचं आहे आणि दुधामध्ये देखील आपण ते शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून ती खिरीची टेस्ट आहे ती खूप छान प्रकारे येईल आणि दूध चांगल्या प्रकारे त्यामध्ये मिक्स होईल। तर दुधाला आपण उकळी येऊ द्यायचं आहे। त्यामध्येच आपण साबुदाणे शिजवून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेलं आहे सर्व। दुधाला उकळी येईल तसा त्याचा कलर देखील चेंज होईल आणि छान प्रकारे साबुदाणे शिजले जातील। जास्त आपल्याला वेळ या खिरीसाठी लागत नाही। तर बघू शकता, खूप छान प्रकारे आपली खीर तयार होत आहे। तर याला आपण आता उकळी येऊ देऊ, जेणेकरून आपली खीर तयार होईल झटपट अशी। तर खूप छान प्रकारे त्याला उकळी आलेली आहे आणि आपली खीर देखील खूप छान प्रकारे तयार झालेली आहे। झटपट अशा पद्धतीने आपण साबुदाणा खीर बनवलेली आहे आणि खूपच टेस्टी अशी साबुदाणा खीर लागते। बघू शकता की साबुदाणे खूप छान प्रकारे शिजले गेलेले आहेत। तर ते आपण एका बाउलमध्ये आता काढून घेणार आहोत। खूपच टेस्टी आपली खीर झालेली आहे फ्रेंड्स। तर अशा पद्धतीने आपली साबुदाणा खीर तयार झालेली आहे। फ्रेंड्स, जर तुम्ही ही रेसिपी शेवटपर्यंत बघितली असेल आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय।